हॅलो. मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 27. तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत तर डेली इंग्लिश कन्व्हर्सेशन प्रॅक्टिस करणार आहोत आपण या सेशनमध्ये. सो मॉर्निंग रुटीनमध्ये काय बोलायचं आहे, ब्रेकफास्टच्या टेबलवर काय बोलायचं आहे, इव्हनिंगला काय बोलायचं आहे, हे आज आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा. ॲट द टाइम ऑफ मॉर्निंग आपल्याला सकाळी-सकाळी काय बोलायचं आहे किंवा इंग्लिशमध्ये आपण काय आणि कसं बोलू शकतो. सो गुड मॉर्निंग, डिड यू स्लीप वेल? म्हणजे काय? गुड मॉर्निंग, तू छान झोपलास का? ओके. डिड यू स्लीप वेल म्हणजे तू छान झोपलास का? ओके. नेक्स्ट आपल्याला असं बोलायचं आहे, येस आय डिड. व्हॉट अबाउट यू? येस आय डिड. व्हॉट अबाउट यू म्हणजे हो, मला छान झोप आली. तुला कशी झोप आली? ओके. नाव नेक्स्ट सेंटेन्स आय स्लेप्ट लेट. ओके, म्हणजे मी उशिरा झोपलो. आय वॉज वॉचिंग अ मूव्ही म्हणजे एक चित्रपट बघत होतो. ओके. नाव मॉर्निंग रुटीनच्या नंतर आता ब्रेकफास्टच्या टेबलवर आपण इंग्लिशमध्ये कसं कसं बोलू शकतो. सो व्हॉट्स फॉर ब्रेकफास्ट टुडे म्हणजे आज नाश्त्यासाठी काय आहे. व्हॉट्स फॉर ब्रेकफास्ट टुडे म्हणजे आज नाश्त्यासाठी काय आहे. ओके. सो ए आणि बी मधलं कन्व्हर्सेशन इथे आहे. सो नेक्स्ट बी बोलेल पोहा अँड टी. कम लेट्स ईट म्हणजे पोहे आणि चहा. चल खाऊया. ओके. सो ए काय बोलेल स्मेल्स डिलिशियस म्हणजे खूप छान वास येतोय. ओके. नाव तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉलेजला किंवा वर्क तुमच्या ऑफिसला वगैरे जात असतात, तेव्हा तुम्हाला काय बोलायचं आहे? म्हणजे ॲट द टाईम ऑफ व्हेन यू आर गोइंग टू वर्क ऑर कॉलेज तुम्हाला कसं बोलायचं आहे? सो आर यू रेडी टू लीव्ह म्हणजे काय? तू जायला तयार आहेस का? ओके. नाव सेकंड काय बोलायचं आहे? येस, जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स. हो, फक्त 2 मिनिटं दे. ओके. नेक्स्ट ए काय बोलेल? ओके, आय विल वेट आउटसाइड म्हणजे ठीक आहे, मी बाहेर थांबतो. ओके. नाव इन द मार्केट. मार्केटमध्ये सुद्धा ए आणि बीचं कन्व्हर्सेशन आहे. सो आपल्याला असं विचारायचं आहे, हाऊ मच आर दीज टोमॅटोज म्हणजे हे टोमॅटो कितीला आहेत? ओके. सो त्यावर पेंटर काय बोलेल? ₹30 पर किलो म्हणजे काय? ₹30 किलो. सो त्यावर ए काय बोलेल? गिव्ह मी 2 किलोज प्लीज म्हणजे मला 2 किलो द्या. ओके. नाव ॲट द टाइम ऑफ इव्हनिंग म्हणजे घरी जेव्हा आपण येतो तेव्हा संध्याकाळी कसं बोलायचं असतं इंग्लिशमध्ये. सो हाऊ वॉज युअर डे? ओके. म्हणजे काय? तुझा दिवस कसा गेला? त्यावर बी काय उत्तर देईल? इट वॉज गुड बट इट वॉज गुड अ बिट टायरिंग दो म्हणजे छान गेला, थोडा थकवणारा होता. ओके. इट वॉज गुड अ बिट टायरिंग दो म्हणजे छान गेला, थोडा थकवणारा होता. ओके. त्यावर ए काय बोलेल? लेट्स रिलॅक्स अँड हॅव टी. ओके. म्हणजे चल थोडं विश्रांती घेऊया आणि चहा पिऊया. ओके. सो असं तुम्हाला इव्हनिंग टायमिंगला बोलायचं आहे. आणि अशीच तुमची डेली रुटीनची प्रॅक्टिस करा. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.